गाइस तर माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी ब्लॉग करणार आहे आणि म्हटलं की आज कुठून सुरुवात केली। मी आली आहे लवकर आज का तर माझ्या दुसऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांची आज सुट्टी आहे, रजेवर आहेत, म्हणून मी आज लवकर आली। शाळा उघडली आहे, अजून पोरं काही नाही आली, म्हणून म्हटलं थोडंफार इथं काम चालू आहे बहुतेक, त्याचा खूप आवाज येतोय। पोरं अजून एक पण नाही आली, मीच लवकरून बसले, एवढं बोर होतंय। पोरं आल्यानंतर खूप मज्जा येते। आणि आज मी पोरांसाठी हे असं छोटंसं माईक आणले, तर याच्यावर छान अशी बडबड गीतं लावणार आहे आणि खूप छान सगळे एन्जॉय करतील आणि छान त्यांना शिकण्यात पण थोडाफार इंटरेस्ट येईल, म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं करूया। बाकी खूप मोठा वर्ग आहे त्यामुळे माझा आवाजच जात नाही, मी एवढा आवाज काढते, पागळा ओरडून ओरडून काढते, पण आवाज जात नाही त्यांच्यापर्यंत, म्हणून म्हटलं आज माईक नेऊया आणि माईक म्हणजे स्पीकर नेऊया आणि छान असं गाणं लावल्यानंतर छान करतील। छोटेसे चिल्ले-पिल्ले आहेत माझे, तर चला मी दाखवते आजचा माझा दिवस शाळेतला कसा जातो। ओके गाईज, तर खूप छोटा व्लॉग असेल हा, मिनी व्लॉगच म्हणू शकता, कारण आडवा आहे आणि छान असं मी सगळ्या पोरांना खेळायला दिलं होतं। तर अभ्यास करताना हे ते काही मी व्हिडिओ नाही करू शकले, कारण मी त्यांना शिकवणार म्हणून मग मी व्हिडिओ नाही केला। परत मग थोडासा दुपारच्या सुट्टीमध्ये मी त्यांना एक पझल दिलं होतं, तर ते पझल ते सोडवत होते आणि नंतर मग डायरेक्ट संध्याकाळीच मी घरी आले, तेव्हाच मग मी ते शूट केलं। परत मी विसरूनच गेले की मी व्लॉग करते। तर इकडे मी तुम्हाला दाखवत आहे मिसळची तयारी करत होते, कारण मी मिसळ केली होती त्या दिवशी। तर आमच्याकडे पाहुणे आलेले, मग म्हटलं पाहुण्यांसाठी काहीतरी करूया, आई म्हटल्या मिसळ कर, मग खूप छान अशी मिसळ केली, सगळ्यांना खूप आवडली। आणि ते पाहुणे कोण होते तर माझ्या नंदच्या पोरी होत्या, म्हणजेच एक मुलगी होती आणि त्यांच्या फ्रेंड होत्या, त्या आल्या होत्या महाबळेश्वर फिरायला। मग त्यासाठी मग छान असं स्वयंपाक केला आणि मिनी व्लॉगच असेल, कारण पोरांचं जास्त काय मी घेऊ शकले नाही शाळेतलं। दुसऱ्या मॅडम असते तर मग एखाद्या वेळेस थोडंफार त्यांच्याकडून बडबड गीतं हे ते शिकवताना शूट करून घेतलं असतं, पण असू देत, पुढच्या वेळेस करताना मी नक्की बडबड गीतं तुम्हाला दाखवेन मी कसे शिकवते पोरांना। तर मी पण नवीनच टीचर आहे सध्या, आणखीन काही असं नाही आहे की बाबा मी खूप छान परफेक्ट आहे, असं काही नाही, पण थोडंफार शिकवते मी। छोटे विद्यार्थी आहेत माझे, पहिली ते तिसरी, शिशुगड ते तिसरी अशी आहे माझ्याकडे शाळा। आणि मग बाकी काय असंच मी येत आहे रोज शाळेला, आणि त्यामुळं पण ब्लॉग थोडंफार कमी होत आहेत। आणि हे बघा इकडे आहेत आमचे पाहुणे, छान असं मी मिसळचं ताट रेडी करून दिलं होतं आणि ते पण एन्जॉय करत आहेत। बाय बाय ऑल ऑफ यू।